आयुरा. तसे डॉक्टरांनी हात वर केला. आता पुरे. पेशंट यापुढे जास्त बोलू शकत नाही. इथून पुढे. डॉक्टरांनी हात वर करताच देवेशने कॅमेरा बंद करायची खून सावंत यांना केली. नर्सने राजूला औषधं दिली तसे त्यांचे डोळे मिटू लागले. भैरव दाने. नाव तर त्याला माहीतच होतं, तरीही थोडंसं दडपण आलंच होतं. सर, एवढे रेकॉर्ड पुरेसे आहे का? सावंतने देवेशला विचारला. हो, आता एवढं पुरेसं आहे. पुढचं आपण सगळं कोर्टात मांडू, देवेश म्हणाला. त्याच्या आवाजात आत्मविश्वासापेक्षा सावधपणा जास्त होता. दोघेही बाहेर आले. हॉस्पिटलचा कॉरिडॉर पुन्हा तसाच शांत झाला. देवेश सावंतने घेऊन ऑफिसला आला. उद्या कोर्टात केस उभी राहणार होती. देवेशने समीरला मेसेज करून सगळी माहिती दिली होती. जमेल तितके पुरावे त्यांनी गोळा केले होते. भैरवकडे खूप पळवाटा होत्या. कोणता मुद्दा कुठे भरकटवून टाकेल सांगता येत नव्हतं. मुद्दाम वेळकडूपणा केला तर, पण केस उभी राहिल्याशिवाय काहीच कळणार नव्हतं. आयुषला तो उद्याच कॉल करणार होता, कारण सध्या तो कोणत्या परिस्थितीत आहे त्याला माहीत होतं. भैरवचं नाव सांगितल्यावर तो थांबला नसता. उद्या त्याला कसंही करून यायचंच होतं कोर्टात. सावंत आणि देवेशने थोडा वेळ आराम करायचं ठरवलं. उद्या पुन्हा धावपळ सुरू होणार होती. आयुष आणि आयुरा एकदम शांतपणे झोपले होते. आयुष झोपेतही तिच्या पोटावर हात टाकून होता, जणू बाळाची उपस्थिती त्याला सतत जाणवत राहावी. अचानक त्याला विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. त्याची झोपच उडाली. तो जागा झाला आणि छताकडे पाहू लागला. भैरव? का कोण जाणे, पण हे नाव त्याच्या अचानक मनात आलं होतं. आपलं दुकान फोडण्यामागे त्याचाच हात आहे. त्याच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. त्याने एकदा आयुराकडे बघितलं तर ती एकदम गाढ आणि शांतपणे झोपली होती. पण त्याला काही आता झोप लागत नव्हती. आजची सकाळ थोडी वेगळीच वाटत होती. आज कोर्टात केस उभी राहणार होती. देवेश, समीर आणि त्यांची विश्वासू माणसं त्यांच्या सोबत होती. बाकीचे पुरावे आधीच जमा झाले होते. राजूचं रेकॉर्डिंग आज सबमिट होणार होतं. मुंबई न्यायालयाची उंच आणि भव्य इमारत उभी होती. कोर्टाच्या आवारात वकिलांची गर्दी होती. जो तो आपापला अशील शोधत होता. देवेश आणि समीर पोचले. भैरवला पोलिसांच्या कडक सुरक्षेत कोर्टात आणलं गेलं. भैरव स्वतःच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दाखवायचा प्रयत्न करत होता, पण डोळ्यात हलकीशी अस्वस्थता स्पष्टच दिसत होती. भैरव आणि देवेशची जशी नजरानजर झाली, दोघांनी एकमेकांना चांगलाच लूक दिला. तर समीर सुद्धा आपल्या जळजळीत नजरेने भैरवला बघत होता. भैरवचा वकील त्याच्या मागून चालत होता. सकाळचे 11:30 वाजले होते. कोर्टरूम क्रमांक 4 मध्ये गर्दी होऊ लागली होती. एकीकडे सरकारी वकील फाईल मांडत होते, तर दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील शांत चेहऱ्याने नोट्स चाळत होते. कोर्टरूम मध्ये शिपायाचा आवाज घुमला. ऑल राईट्स. तसे न्यायमूर्ती आत आले आणि खुर्चीत बसले. केस नंबर 203/2025 राज्य सरकार विरुद्ध भैरव दाने. सरकारी वकील आपली बाजू मांडा, जज म्हणाले. तसे सरकारी वकील उभे राहिले. माय लॉर्ड, ही केवळ फसवणूक आणि आर्थिक नुकसानीची केस नाही, तर भैरव दाने यांनी समीरच्या वडिलांना कटकारस्थान करून खून केलेला आहे. सरकारी वकील आपली बाजू मांडत म्हणाले. माय लॉर्ड,
या व्हिडिओमध्ये त्या गाडीचा ड्रायव्हर स्पष्ट कबुली देत आहे. ती गाडी मुद्दाम ठोकण्यात आली होती. सरकारी वकील व्हिडिओ दाखवत म्हणाले. बचाव पक्ष वकील घाईघाईने उठत म्हणाले, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा व्हिडिओ दबावाखाली घेतलेला असू शकतो. रात्री 2 वाजता ICU मधला पेशंट औषधांच्या अंमलाखाली असणार. अशा वेळी घेतलेली साक्ष ही संशयास्पद आहे. बचाव पक्षाच्या वकिलाने आपला युक्तिवाद लढवला. माय लॉर्ड, ड्रायव्हरने ही कबुली हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स यांच्यासमोर दिलेली आहे. त्यावेळी कोणताही दबाव त्यांच्यावर टाकण्यात आलेला नव्हता. रात्री 2 वाजता शुद्ध आल्यानंतर हा पेशंट कोणत्याच औषधांच्या अंमलाखाली नव्हता. याची वैद्यकीय नोंद उपलब्ध आहे. सरकारी वकील नोट पुढे करत म्हणाले. थोडा वेळ जज शांतपणे विचार करतात. या प्रकरणात नुसता संशय नाही तर गंभीर स्वरूपाचे प्राथमिक पुरावे समोर आलेले आहेत. या टप्प्यावर सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा प्राथमिक अंदाज निर्माण होतो आहे. IPC 302, 307, 120B, 201 अंतर्गत आरोप पुढील सुनावणीसाठी फ्रेम करण्यात येत आहे. भैरव दावणे यांना पुढील आदेशापर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येत आहे. सादर केलेल्या पुराव्यांची सत्यता पडताळणी केली जाईल. पुढील सुनावणीची तारीख देऊन जजनी कोर्ट उठले असे जाहीर केलं. बेल वाजली तसे सगळेच उठून बाहेर पडले. देवेश आणि समीरच्या मेहनतीला पूर्ण नाही पण थोडंफार तरी यश आलंच होतं. आयुष, समीर आणि देवेश बाहेर येऊन थांबले. कोर्टाच्या पायऱ्यांवर गर्दी होती. पोलीस, वकील, पत्रकार आपापल्या कामाच्या घाईत होते. भैरवला पोलिसांच्या कडक सुरक्षेत पुढच्या 8 दिवसाकरिता न्यायालयीन कोठडीत नेण्यात येणार होतं. भैरवला घेऊन जाणारी जेल व्हॅन हळूच पुढे सरकली. त्यात भैरवला घेऊन 2 कॉन्स्टेबल चढले. गाडीचा लोखंडी दरवाजा बंद झाला आणि गाडी निघून गेली. भैरव गेलेल्या दिशेने समीरने बघितलं. डोळ्यात चीड होती त्याच्या. त्याने आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतल्याची सल होती. आयुषने चेअरचा आधार घेऊन समीरचा हात पकडला. होईल सगळं ठीक. नक्कीच बाबांना न्याय मिळेल. आयुष त्याला धीर देत म्हणाला. आज माझे बाबा माझ्या सोबत असते. या नीच माणसाने त्यांना आमच्याकडून हिरावून घेतलं. हा कोर्टातून जर सुटला ना तर मी याला सोडणार नाही, समीर रागाने म्हणाला. इतके दिवस त्याने आत दाबून ठेवलेला राग शेवटी वर आलाच होता. आयुष आणि देवेश शिवाय अजून घरचं कोणी नव्हतं तिथे. आईला तर ह्यातलं काहीच माहीत नव्हतं. आयुष, मी आलोय ना परत शिकून. माझ्या बाबांच्या गुन्हेगाराला मी कदापि सोडणार नाही. समीर आता थोडा भावूक झाला होता. क्षणाक्षणाला जाणवणारी वडिलांची कमी आज प्रकर्षाने जाणवत होती त्याला. आयुराचं लग्न करून दिला तो क्षण आठवला त्याला. तेव्हा किती वेगळा वागायचा तो. तो शिक्षणासाठी बाहेर गेल्यावर मित्र चांगले भेटले आणि मग त्याने खऱ्या अर्थाने थोडीफार का असेना पण त्या मित्रांसोबत मस्ती केली होती. नाहीतर आई आणि बहीण यांची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्यांना सुरक्षित ठेवण्याचा विचार कायम त्याच्या डोक्यात असायचा. त्यामुळे त्याला कॉलेज कधी एन्जॉय करताच आलं नाही. किती रुक्षत होत चालला होता तो. आयुराला त्याने कधीच बाहेर पाठवलंच नाही. फक्त कामाला जायची तेवढीच. एक प्रकारची भीती मनात कायम असायची त्याच्या. आज इतक्या दिवसानंतर सत्य समोर आलं होतं. त्याला पुरावेही मिळाले होते. फक्त ते भैरव पासून लांब ठेवायला हवे होते. त्याने 24 तास माणसांना कामाला लावलं होतं. अधिराज लंडनमध्ये गेल्यापासून न्यूज बघत होता. आपल्या वडिलांना पकडून नेल्याचं दाखवत होते. ते बघून त्याचा संताप उडत होता. त्याने फोन बेडवर आपटला. तशी सानिका धडपडत बाहेर आली. आधी, अरे काय झालं, तू बरा आहेस ना?
सानिकाने जवळ येत त्याचा हातात हात घेत त्याची काळजी करत विचारलं. त्याने खूप ड्रिंक केली होती. त्या न्यूजचे शब्द त्याच्यात थोडे थोडेच डोक्यात शिरले होते, तरी तो एवढा चिरला होता. सानिकाला काहीच कळत नव्हतं. काही उत्तर न देता त्याने तिला स्वतःकडे ओढलं. सानिकाला हे काही अपेक्षित नव्हतं. तू माझी बायको आहेस ना? अधिराज एका एका शब्दावर जोर देत म्हणाला. आधी तू काय करतोयस, तुला तरी कळते का? सानिका चिडून म्हणाली. हो, माझ्या बायकोला जवळ घेतोय. अधिराजला असं अचानक बदलताना बघून सानिकाच घाबरली. आधी तू खूप ड्रिंक केली आहेस, तुला आरामाची गरज आहे. सानिकाने त्याचा हात जो तिच्या शरीरावर फिरू पाहत होता तो पकडला आणि थांबवला. स्वतःला त्याच्यापासून दूर करत होती, पण अधिराजची पकड अजूनच घट्ट झाली. सानिका, तू स्वतःच्या मर्जीने माझ्याकडे आलीस. ह्या क्षणी मला तुझी गरज आहे. मला आरामाची नाही तर बेड ॲक्टिव्हिटीची गरज आहे. बघ, माझं हृदय तू जवळ आल्यावर जोरात पळू लागलं. बघ माझ्या डोळ्यात तुझ्याविषयी भाव उभे राहिले. मला एक सांग, आपण पुढचं पाऊल उचललं पाहिजे ना? आदिराज आता तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत नव्हता. सानिकाला एकदम शहारून आलं. आदिराज, मी यासाठी तयार नाही. प्लीज तू सोड मला. ती त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करू लागली. मग खोटी काळजी करत होतीस का? अधिराजने ओरडून विचारलं. तो तसाही आता काहीच विचार करायच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त समोर घडलेल्या परिस्थितीवर राग येत होता. अधिराज, मला तुझी काळजी खरंच वाटली म्हणून मी बाहेर आली, पण तू तर खूपच ड्रिंक केला आहेस. सानिका त्याचा हात झटकून टाकत म्हणाली. जा, तू पण जा. मला कोणीच नको आहे. माझी ड्रिंकच मला प्यारी आहे. अधिराज तिला स्वतःपासून दूर ढकलत म्हणाला. तशी सानिका तिथून घाबरून पळून गेली. कारण आदिराजला इम्प्रेस करायलाच आली होती ती. पण तो इतका विक्षिप्त असेल असं वाटलं नव्हतं तिला. ती बेडरूममध्ये येऊन दरवाजा लावून रडू लागली. ती आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून कुठे येऊन फसली होती. आदिराज तिथेच कोचवर आडवा झाला. तर सानिका रडता रडताच झोपली. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याचं अंग पूर्ण जखडून गेलं होतं. मेड ज्यूस घेऊन आली त्याला. त्याने मेडला गरम पाणी बाथटबमध्ये तयार करायला सांगितलं होतं. तो उठून सरळ बाथरूममध्येच गेला. त्याला माहिती होतं त्याचं काही खरं नव्हतं. रात्री काय झालं ते त्याला काही नीटसं आठवत नव्हतं. टेबलवर असणारी सिगारेटची थोटकं त्याला सांगून गेली होती की त्याने रात्री काय काय केलं होतं. तो थोडा वेळ टबमध्ये बसून विचार करत होता. नेमकं आपण काय करायचं? एवढ्या गरम वातावरणात जर मी तिकडे गेलो तर मलाच उचलतील. एकतर माझे अड्डे भेटले आहेत त्याला. दुसरं आयुषला शूट करतानाचा व्हिडिओ मिळाला आहे. अधिराजचे फोन रेकॉर्ड मिळाले होते. यातून आयुषला मारण्याचा प्लॅन केल्याप्रकरणी त्याला शिक्षा होऊ शकते. वडील आत होते. त्यात जर तोही सापडला असता तर मग दोघेही बाहेर पडण्याचे चान्सेस अगदी 0% झाले होते. म्हणून त्याला आता सांभाळून पाऊल टाकणं गरजेचं होतं. त्याने तिथूनच सूत्र हलवायची ठरवलं. तो बाथरूममधून बाहेर आला आणि सानिकाच्या रूमजवळ आला. दरवाजावर टकटक केली. तशी सानिका दरवाजा उघडायला आली. सानिका, रात्री तुला मी काही बोललो का? कारण पुसटचं सानिका त्याच्या जवळ आल्याचं आठवलं होतं त्याला. पण पुढे काही आठवत नव्हतं. नाही, काही नाही बोलला, सानिकाने सांगितलं. ओके, ठीक आहे. जरी बोललो तरी मनाला लावून घेऊ नकोस, आदिराजने सांगितलं आणि निघून गेला. हॉलमधली कालची फुटेज त्याने चेक केली. तेव्हा त्याला कळलं की आपण सानिकाशी फारच चुकीच्या पद्धतीने वागलो आहोत. तो पुन्हा तिच्याजवळ आला. सानिका, आदिराजने दरवाजावर पुन्हा टकटक करत आवाज दिला. हां, बोल. सानिका जसं काही काल घडलंच नाही असं दाखवत होती.
इकडे देवेशला आदिराज बाहेरच्या देशात पळून गेल्याची माहिती आधीच मिळाली होती. आदिराज विरुद्ध पुरावे गोळा करणे चालूच होतं. देवेशने रेकॉर्डिंग हॅक केली होती. आदिराजच्या फोनचे कॉल्स रेकॉर्ड काढले होते, पण आदिराज बाहेर असल्यामुळे ते त्याला पकडू शकत नव्हते. त्यामुळे सध्या फक्त रवीवरच त्यांचा फोकस चालू होता. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून सामील असलेल्या बाकीच्या लोकांना पकडून त्यांना शिक्षा करायची होती. आयुष्य गुन्हेगारांना असंच सोडणार नव्हते. रवी अजून तरी काही बोलायला बघत नव्हता. मीच केलं माझ्या मनाने, मला कोणीच फोर्स केला नाही, असंच तो पोलिसांना सांगत होता. बंदुकीवर निशाण सुद्धा त्याच्याच हाताचे होते. सावंत जेव्हा रवीला बोलतं करायचा प्रयत्न करायचे तेव्हा तो फक्त एकच सांगायचा, सुगंध माझ्या आत्याची मुलगी आहे, त्यामुळे पहिल्यापासून मी तिच्या प्रेमात होतो. आयुष मध्येच आल्यामुळे माझा चान्स गेला, त्यामुळे मला तिच्याविषयी फार चीड होती. मी खूप दिवस आधीच सगळी प्लॅनिंग केली आणि आयुषला जीवे मारण्याचा प्लॅन केला. रवी एवढं ठामपणे सांगायचा. हे काही अंशी खरं असलं तरी अधिराजने सगळी तयारी केली होती आणि अधिराजच्या सांगण्यावरून तो आयुषला मारायला तयार झाला होता. हे तितकंच खरं होतं. इथे रवी आपल्या म्हणण्याला चिकटूनच होता, त्यामुळे सावंत जास्त काही करू शकत नव्हते. देवेशला 2 दिवस तिकडे जाताच आलं नव्हतं. भैरवला पकडल्यामुळे त्यालाच कसं अडकवता येईल ह्याच्या मागे लागले होते. भैरव तसाही गुन्हेगार होता, त्यामुळे त्याला अडकवला की अधिराज कधी ना कधी येईलच ना बाहेर. किती दिवस लपून बसणार आहे? देवेश असं मनात विचार करत होता. रवी विरुद्ध गुन्हा दाखल केलाच होता, त्यामुळे त्याला जेल होणारच होता. फक्त पुरावे अधिराजच्या बाजूने मिळावे तसे मिळत नव्हते. रवी पुन्हा स्वतःवरच घेत होता. देवेशला ते काही मान्य नव्हतं. अधिराजने डायरेक्ट रवीला कधीच कॉन्टॅक्ट केला नव्हता, त्यामुळे कॉल रेकॉर्डला अधिराज आणि रवीचा काहीच संबंध दिसत नव्हता. कसं अडकवायचं अधिराजला या विचारात देवेश, समीर आणि आयुष होते. अधिराजला ते सहजासहजी सोडणार नव्हते. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढील भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.